नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे अर्जुनला कळत असतं की मग दामिनी पाटीलने केस घेतली आहे, त्यामुळे तो खूप घाबरलेला असतो. तेव्हा तेव्हा त्याला सायली विचारते की बोलते की तुम्ही इतके का घाबरलात? तेव्हा अर्जुन बोलतो, दामिनी वकील ही खूप नावाजलेली वकील आहे. तिने कित्येक केसेस जिंकले आहेत. तेव्हा हे सगळं फोनवरचं बोलणं प्रिया गपचूप ऐकत असते आणि ती महिपतला फोन करून सांगते की अर्जुनला फोन आलेला होता आणि तो खूप घाबरलेला आहे. तेव्हा महिपत बोलतो, तू सगळी नीट माहिती काढ आहे. बघ तेव्हा पण बोलतो, काय झालं तरी हा अर्जुन घाबरला आहे. कारण की दामिनी वकीलने केस हाती घेतलेली आहे. दुसऱ्या दिवशी केसची तारीख असते. अर्जुन वकील कोर्टात पोहोचलेला असतो और केसची हेअरिंग चालू होते, पण दामिनी वकील ही कोर्टात पोहोचलेली नसते. कारण की तिने भरपूर केस घेतलेल्या असतात. तिला कोर्टात यायला खूप उशीर झालेला असतो. दामिनी वकील मोठ्या ऐटीत या कोर्टात एंट्री करते. तेव्हा दामिनी वकील वकील जजना बोलते, माझ्याकडे भरपूर केसेस पेंडिंग असल्यामुळे केसमध्ये मी लेट झाली आहे आणि मी अचानक केस घेतलेली आहे. साक्षी शिकरे सारख्या निरपराध मुलीला तुरुंगवास भोगायला लागेल हे मला मान्य नाही. जज बोलतात, काही झाले तर तुम्हाला या कोर्टामध्ये या केससाठी टायमावरच यायला लागेल. आता तुम्हाला मी माफ करतो, पण पुढच्या टायमाला लक्षात ठेवा. अर्जुन पेन ड्राईव्ह मधील व्हॉइस रेकॉर्ड जजना ऐकवतो. त्यामध्ये महिपत आणि साक्षी आणि प्रिया यांचा साऊंड असतो आणि साक्षी शिकरे आणि महिपत फोन स्पीकरवर मध्ये टाकून बोलत असतात. प्रिया एका विरुद्ध बाजूने बोलत असते. तेव्हा प्रिया महिपतला सांगते की मी तुमच्या विरुद्ध कोर्टात साक्ष देणार आहे. तेव्हा महिपत बोलतो, तुला कुठला पर्याय नाही, कारण की आम्ही तुला किती पैसे दिले आहेत आणि आम्ही तुला पोहोचवलेलं आहे आणि तू या सगळ्या पोझिशन मध्ये आहे. पोझिशनला आम्ही नेलेलं आहे. तेव्हा इथे दामिनी पाटील उठते आणि बोलते, हा ऑडिओ ना एडिट केलेला आहे. जज दामिनी आणि वकील बोलतोय, हा पुरावा मी धरत नाही. अर्जुन हा ऑडिओ खरा आहे, त्यामुळे तिचा टेक्निक रिपोर्ट कोर्टात दाखवलं जातं. तेव्हा इथे प्रियाला विचारलं जातं की हा आवाज खरा आहे. तेव्हा प्रिया बोलते, नाही, मला नाही माहिती या आवाजाबद्दल. हा आवाज एडिट केलेला आहे. इथे दुसरा व्हिडिओ महिपतचा दाखवला जातो. मग त्या व्हिडिओमध्ये बोलतो की काय झालं तरी मधुकर पाटलाची सही घ्या आणि महिपत पाटीलला संपवून टाका आणि त्या प्रियाला विचारायला सांगा की मधुकर पाटील कुठे लपलेला आहे. तेव्हा तन्वी बोलते, मग प्रियाचं नाव घेऊन बोलत आहे आणि तो माझं नाव घेतो, कसं सिद्ध होईल? आणि प्रिया बोलते, अर्जुन वकील हा माझ्यावर काहीतरी आरोप करतो. दामिनी वकील बोलते, तुम्हाला केस लढायची असेल तर सांगा, नाहीतर ही केस क्लोज करून टाका. असे खोटारडे पुरावे आणून तुम्ही ही केस लढू शकत नाही. तेव्हा जज अर्जुनला सांगतात, तुमच्याकडे कुठला अजून पुरावा आहे का? तेव्हा अर्जुन बोलतो, माझ्याकडे अजून पुरावा आहे, शेवटचा. आणि अर्जुन बोलतो, मी तो पुरावा आणू इच्छितो आणि तो पुरावा म्हणजे प्रिया आणि साक्षीचा सीसीटीव्ही फुटेज. आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रिया ही पैसे घेताना दिसत आहे. अर्जुन सांगायला लागतो की हे पैसे घेतल्यानंतरही मधुभाऊ विरुद्ध कट कारस्थान करायला लागली आणि सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे प्रिया ही विलासला आश्रमात घेऊन आली होती आणि आश्रमाच्या रेकॉर्डमध्ये कोण कोणाला केव्हा घेऊन आला आहे ही सगळी माहिती साक्षी, प्रिया आणि विलास मधुभावांना मारायला गेले होते, पण मधुभावांना मारता विलासचा खून झाला होता. या सगळ्यांमध्ये नाव मधुभाऊचं देण्यात आलं. प्रियाने मधुभाऊंना मागून फ्लॉवर पॉट मध्ये मारण्याचा प्रयत्न केला. फ्लॉवर पॉट मारण्याच्या प्रयत्नात केला आणि हे सगळं प्रकरण कोर्टामध्ये आलेलं आहे. इथे दामिनी वकीलला वाटत असते की आता ही केस मी जिंकण्याचा प्रयत्न करत असते, आता ही केस मी हरणार की काय असं तिला वाटत असतं. तेव्हा अर्जुन दामिनी वकीलला बोलतो, तुम्हाला या केस बद्दल काय बोलायचं, काय सांगायचं का? पण दामिनी वकीलने या केसमध्ये हार मानलेली असते आणि या केसमध्ये हार मानल्यानंतर ती गप्प बसलेली असते. पुढे दामिनी वकील या कोर्टामध्ये पुढे काय उलटी पलटी करून ही केस कशी वाढवणार आहे हे पाहणे रंजकच ठरणार आहे. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नाही